समग्र शिक्षा संघर्ष समिति महाराष्ट्र राज्य के आह्वान पर समग्र शिक्षा योजना के कंत्राटी कर्मियों ने अपनी लंबित मांगों को लेकर आमरण उपोषण और अन्य त्याग आंदोलन शुरू कर दिया है। 8 दिसंबर 2025 से बेमुदत अनशन पर बैठे इन कर्मियों का आरोप है कि पिछले कई वर्षों से उनके साथ अन्याय हो रहा है। उनकी प्रमुख मांगों में सेवा का नियमितीकरण, वेतनवाढ़, पीएचडी एवं अन्य शैक्षणिक पात्रताओं को मान्यता तथा नौकरी की स्थिरता शामिल है। समिति ने चेतावनी दी है कि अगर सरकार ने समय रहते उचित निर्णय न लिया तो राज्य भर में आंदोलन तेज किया जाएगा। समग्र शिक्षा संघर्ष समिति महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे आणि आम्ही गेली 20 वर्ष या कंत्राटी सेवेमध्ये आहोत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या 13 केडरची लोक या ठिकाणी समग्र शिक्षा जे आहे, शिक्षण विभाग जे आहे त्याच्यामध्ये पूर्ण त्या विभागाचा गाढा ओढण्याचं काम हे सर्व 13 केडरचे लोक या ठिकाणी करत आहेत आणि गेली 20 वर्षापासून हे कंत्राटी म्हणून काम करत आहेत। आणि आत्ता शासनाने 4 मार्च 2024च्या शासन निर्णयान्वये 8 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयान्वये आमच्याच 3000 लोकांपैकी 3100 लोकांना सेवेत कायम केलेलं आहे आणि आमचे जे उर्वरित लोक 3000 राहिलेले आहेत त्यांच्यासाठी अभ्यास समितीचं गठन करण्यात आलं आणि अभ्यास समितीचा अहवाल 3 बैठका होऊन अहवाल शासनाकडे सुपूर्त झालेला आहे। आणि हा आंदोलन ठिय्या आंदोलन आहे? नाही, ठिय्या आंदोलन आहे। आम्ही शासनाला अन्नत्याग आंदोलन आणि बेमुदत आमरण उपोषण असा इशारा दिलेला आहे आणि आम्ही इथं रात्रंदिवस या ठिकाणी थांबणार आहोत जोपर्यंत आमचा शासन निर्णय, आमचा जो अहवाल आलेला आहे तो आत्ता जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये पटलावर घेऊन तो मान्य करून आमची सेवा पाठीमागची ग्राह्य धरून आम्हाला सेवेत कायम करावं असा जोपर्यंत आमचा निर्णय संबंधित मुख्यमंत्री असतील, संबंधित शिक्षण मंत्री असतील, मंत्रिमंडळ असेल ते जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही। या ठिकाणी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामधून अगदी सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, ते इकडचं टोक चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, या पूर्ण भंडारा असेल, अशा पूर्ण 36 जिल्ह्यामधून जवळजवळ 2-2.5 हजार लोक या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। आता आम्ही सकाळपासून इथं बसलेलो आहोत, पाण्याचा थेंबही आम्ही कुणीही घेतलेला नाही आणि इथंच आम्ही थांबून भविष्यामध्ये अन्नत्याग ही करून आमची आंदोलनाची तीव्रता या ठिकाणी वाढवणार आहोत आणि आमच्या मागण्या, आम्ही जे काय आमची एक मागणी आहे ते मान्य करणार आहोत। आणि हे जर मागणी शासन मान्य करत नसेल तर आम्ही शासनाला सांगितलेलं आहे, हे जर तुमच्याच्यानं होत नसेल तर आम्हाला स्वइच्छा मरणाची परवानगी द्या। तसं आम्ही स्वइच्छा मरण, कारण हे असं मरण्यापेक्षा तुम्ही जर परवानगी दिली तर आम्ही मरायला तयार आहोत, कारण आम्ही आमच्या कुटुंबाची हालापेक्षा आम्हाला पाहत नाही। त्यामुळं आम्हाला स्वइच्छा मरणाची परवानगी द्यावी आणि त्यासाठी त्याप्रमाणे सुद्धा आम्ही स्वइच्छा मरणाची सुद्धा परवानगी मागितलेली आहे।